नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर काल 4 जूनला भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि काल संध्याकाळपासून वेगवेगळ्या पद्धतीने लोक विश्लेषण करत आहेत. सामान्य मतदारापासून तर देशाच्या नेत्यांपर्यंत, राजकीय नेत्यांपर्यंत आणि सामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ पत्रकारांच्या पर्यंत, राजकीय विश्लेषकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं लोक मांडतायत आणि निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ त्या ठिकाणी मांडत आहेत. मीही आपल्यासमोर आज या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण आणि अन्वयार्थ काय आहे हे माझं मत तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलेलो आहे. खरं तर हा सत्याग्रही चॅनल आपण अद्यापपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावा अशी माझी विनंती आहे. कारण मी वेगवेगळ्या विषयावर नवनवीन व्हिडिओ बनवतो, ते आपल्याला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ किंवा पुढचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहता येतील, ऐकता येतील. व्हिडिओ आवडल्यास आपण त्याच्यावर लाईक करा, इतरांना पाठवालच ही अपेक्षा आहे. काय निवडणुकीचे अन्वयार्थ आहेत, काय विश्लेषण आहे आपले सर्वांचं, मी माझ्या मताने जे काही मांडतोय आपल्याला पटतंय का बघा. महाराष्ट्रापुरतं सुरुवातीला बोलूया आपण. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये जे काही राजकारण झालं, मग ते शिवसेनेवर दरोडा टाकण्याचा असेल, राष्ट्रवादीवर दरोडा टाकण्याचा असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 2 पक्ष फोडून दरोडा टाकून सरकार बनवलं. खरं तर या निवडणुकीमध्ये याला चपराक दिलेली आहे भारतीय जनता पार्टीला आणि मग त्याच्यातनं निकाल दिसतो की बघा, महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारलं. ओरिजिनल राष्ट्रवादी कोणती आहे याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. ओरिजिनल शिवसेना कोण आहे, कोणाची आहे याचंही उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. उलट भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी किंवा फडणवीस ज्यांना म्हणत होते की नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी, खरं तर नकली शिवसेना ही आता एकनाथ शिंदेची आहे आणि नकली राष्ट्रवादी ही अजित पवारांची आहे, हे मतदारांनी स्पष्टपणे अधोरेखित करून सांगितलेलं आहे. दुसरं काय दिसलं, काय निकाल दिसला, मतदारांनी महागाई, बेरोजगारी याच्या विरुद्धचा संताप व्यक्त केलेला आहे. तिसरं काय दिसलं आपल्याला, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांचा खोटेपणा, यांनी जातीवर आरक्षणाच्या संदर्भाने जे काही राजकारण मागच्या वर्षभरामध्ये केलं त्याच्या संदर्भात सुद्धा खोटेपणा त्यांचा लोकांच्या समोर आला आणि लोकांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, जातीवादाला. आणखी काय दिसलं, केंद्र सरकार जे नरेंद्र मोदींचं आहे, तिथे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये महागाई नियंत्रणात ठेवण्यामध्ये अपयशी ठरले, बेरोजगारी वाढवण्यामध्ये यशस्वी ठरले. त्याचबरोबर मग ते अर्थव्यवस्थेमधल्या अनेक गोष्टी असतील, मग ते डॉलरच्या संदर्भात रुपयाचं अवमूल्यन झालेलं ते दिसलं असेल किंवा भारतावरचं कर्ज 4 पटीने वाढलेलं असेल. या सगळ्या गोष्टी, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या नावाखाली लोकांना बँकांमध्ये होणारा त्रास, ही गोष्ट त्याच्यामध्ये नाकारता येत नाही. महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योगधंदे गुजरातला पळवले, हेही असेल किंवा शेतकऱ्यांचा जो काय आक्रोश आहे तो त्यांच्या कानावर गेला नाही. मग दिल्लीमधलं शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, महाराष्ट्रामधले सोयाबीन, कापूस उत्पादक, कांदा उत्पादक, दूध उत्पादक या सगळ्या शेतकऱ्यांची जी काय त्या ठिकाणी अवहेलना केली, त्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून फसवलं, तिथेही शेतकरी नागवला. कामगारांनीही त्याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. सरकारी भरती कुठली झाली नाही, कंत्राटी भरती सुरू करण्याचा प्रयत्न केला, पेपर फुटी असेल, अशी अनेक विविध कारणं, महिलांची असुरक्षितता असेल, या सगळ्यांचं उत्तर म्हणजे कालच्या निवडणुकीचं निकाल आहे. भारतीय जनता पार्टीवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. विशेषतः नरेंद्र मोदी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी चपराक लगावलेली आहे, नाकारलेला आहे आणि म्हणून नैतिकता म्हणून त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे, परंतु देणार नाहीत. पवार साहेबांना हिनवलं गेलं. अजितदादांनी बघा, अजितदादांच्या पुरतं बोलायचं म्हटलं तर अजितदादांनी पवार साहेबांना रिटायर व्हा असा आग्रह धरला आणि पवार साहेबांच्या एकूणच कामगिरीवर, एकूणच त्यांच्या याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी ते नाकारलं. प्रफुल्ल पटेलांचं काही मतं असतील, चंद्रकांत पाटलांनी मतं व्यक्त केली, बारामतीमध्ये चुटकी वाजवून पवार साहेबांना पाडण्याचं त्या ठिकाणी वल्गना केल्या. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी किंवा राष्ट्रवादीचे अजितदादांचे काही प्रवक्ते, या सगळ्यांनी जे काही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला, पवार साहेबांच्यावर टीकात्मक भाष्य करण्याचा प्रयत्न केला, यालाही लोकांनी नाकारलं. अजितदादांचा जो काही विकासाच्या व्याख्या होत्या ती लोकांनी नाकारली. मी सातत्याने म्हणत होतो, अजितदादा तुमच्या विकासाची व्याख्या सांगा, पण अजितदादा म्हणजे काय, तर डीपीडीसीचा फंड वाटणे, अर्थमंत्री म्हणून फंड वाटणे म्हणजे विकास, ही त्यांची जर व्याख्या असेल आणि हे राज्य करण्याचं धोरण म्हणून ते जर सांगत असतील तर हे लोकांनी नाकारलेलं आहे. हे सपशेल नाकारल्यामुळे त्यांना आता
पुढच्या काळामध्ये काय करायचं. खरं तर मी अजितदादांना जेव्हा राष्ट्रवादीतनं फुटून त्यांनी सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळेस मी त्यांना बोललो होतो, दादा तुम्हाला भारतीय जनता पार्टी वापरून घेईल आणि लोकसभेत फक्त तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना ती गरज आहे, परंतु तुमचाही उपयोग त्यांना झाला नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पातळीवर आता दिसेल तुमचं काय होणार आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या उपयोगाचे नाहीत हे त्याच्यातनं दिसलं, कारण भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक मतदारांनी स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगितलं की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुम्ही सोबत घेताय. हे भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक मतदारांना सुद्धा ते आवडलं नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये महायुतीला 17 जागावर समाधान मानावं लागलं. याउलट 31 जागा जवळपास विशाल पाटलांच्या अपक्ष जागा धरून महाविकास आघाडीला घवघवीत यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. याचा अर्थ पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 4-5 महिन्यानंतर महाविकास आघाडीच्याच बाजूने कल किंवा लोकांनी भूमिका दाखवलेली आहे. महायुतीचं राजकारण, त्यांची भूमिका, त्यांनी खोटेपणा दाखवला, जातीवाद केला, या सगळ्या गोष्टी नाकारल्यामुळं महाविकास आघाडीच्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे. आता महाविकास आघाडीच्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एकत्र राहावंच लागेल. विधानसभेच्या निवडणुकांचं तिकीट वाटप करताना, जागा वाटप करताना एकत्र राहावंच लागेल. समंजसपणा दाखवावा लागेल, प्रगल्भपणा दाखवावा लागेल. स्वतःसाठी राजकारण करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्र धर्माचं राजकारण इथं महाराष्ट्रातल्या मतदारांनी स्वीकारलंय आणि ती टिकवण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्यावर आहे. महाविकास आघाडीने आता विधानसभेच्या पातळीवर याच पद्धतीने एकजूट जर दाखवली तर निश्चित सरकार महाविकास आघाडीचं आहे, हे मी ठामपणे आज सांगू इच्छितो. दुसरं काय झालं, भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींनी विशेषतः राम मंदिराच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच अयोध्येमध्ये तिथल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलं, त्याचा उमेदवार पराभूत केला आणि राम मंदिर अर्धवट असताना त्याची प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांचा विरोध असताना सुद्धा प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केला राजकीय हेतूने. त्या नरेंद्र मोदींना श्रीरामाने सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला नाही, हे याच्यातनं स्पष्ट होतंय. कारण श्रीराम हे अधर्माविरुद्ध लढत होते आणि नरेंद्र मोदींनी मात्र अधर्माचं राजकारण केलं, धर्माविरुद्ध ते गेले होते, हे त्याच्यातनं अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळं शंकराचार्यांचा विरोध नाकारल्याचं, हिंदू धर्माच्या विरुद्ध जाऊन अधर्माची भूमिका बजावल्याचं उत्तर याच्यातनं ठणठणीत मिळालेलं आहे. उलट वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या 2-3 फेरीमध्ये मागे होते, पिछाडीवर होते, हे लक्षात घ्या. याच्यातनं नरेंद्र मोदींना नाकारल्याचं स्पष्ट होतं. फक्त अवघ्या 1.5 लाखांनी ते निवडून आलेत. उलट त्यांचे शिष्य म्हणवणारे पटशिष्य अमित शहा काय केले त्यांनी माहीत नाही, तिकडे 7.5 लाख मतांनी निवडून आलेत, पण कुणीही कौतुक केलं नाही, हे त्याच्यातलं विशेष आहे. उलट राहुल गांधींना पप्पू म्हणत होते, हिनवत होते. त्या राहुल गांधींनी जी काही निवडणूक 2 ठिकाणी लढवली त्या दोन्ही ठिकाणी ते 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी ते निवडून आलेले आहेत. सुप्रियाताईंना बारामतीमध्ये देशाचं लक्ष लागलं होतं. अजितदादा म्हणले ते मिशी काढून ठेवीन. त्या बारामतीमध्ये सुद्धा पुढारी सगळे एका बाजूला होते. बारामती मतदारसंघातले, शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा पुणे जिल्ह्यातल्या तेच होतं. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा, बारामती लोकसभा मतदारसंघात पुढारी एका बाजूला होते, सामान्य मतदार कार्यकर्ता एका बाजूला होता. त्याच पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघात होतं, पुढारी एका बाजूला होते, सगळे मतदार कार्यकर्ते एका बाजूला होते. असेच चित्र नगर जिल्ह्यात दिसलं. निलेश लंकेंच्या बाबतीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी निलेश लंकेंना निवडून आणलं. उलट प्रस्थापित असलेल्या सुजय विखेला त्या ठिकाणी लोकांनी त्याची जागा दाखवली. भिवंडीमध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्ही बघा, सगळ्याच जागा बघा. वर्ध्यामध्ये बघा, राष्ट्रवादीच्या 8 जागा आल्या. स्ट्राईक रेट या इलेक्शनमध्ये 10 पैकी 8 जागा जिंकून आणणं म्हणजे 100 पैकी 80% मार्क मिळवणं, हे पवार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. हा इतका स्ट्राईक रेट बाकी कोणाचाही महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही. भारतीय जनता पार्टीने 27 जागा लढवल्या आणि 10 जागावर समाधान मानावं लागले त्यांना. उलट काँग्रेसने 13 जागेवर यश मिळवलं, उद्धव ठाकरेंनी यश मिळवलं. ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरेंची या निवडणुकीतनं सिद्ध झालं. ओरिजिनल राष्ट्रवादी ही पवार साहेबांची आहे, या निवडणुकीतनं सिद्ध झालेलं आहे. उलट काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या विचारधारेवर, इंडिया आघाडीच्या विचारधारेवर लोकांनी शिक्कामोर्तब केला. भारतीय जनता पार्टीने नैतिकता जर असेल तर आत्ता नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊ नये. राष्ट्रपती त्यांच्या असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून 240 जागावर थांबलेला, त्यांना राष्ट्रपती पाचारण करतील. पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेतीलही, कारण ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलेच आहेत की मला पंडित नेहरूंच्या बरोबर 3ऱ्यांदा पंतप्रधान होऊन दाखवायचंय.
एवढंच त्यांचं जीवनातलं स्वप्न आहे, अंतिम जीवनातलं स्वप्न. त्यांचं काहीच दुसरं व्हिजन नाही. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे, त्यामुळे शपथ घेतील ते. मात्र इंडिया आघाडीने सुद्धा काही आज बैठकीमध्ये ठरवलं आणि पुढच्या काळामध्ये अविश्वास ठरावाच्या वेळेस नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे खरं तर ओरिजिनल ते सेक्युलर विचाराचे आहेत, धर्मांध विचाराचे नाहीत खरं तर ते, परंतु ते काही कारणामुळे तिकडे राहिलेले आहेत एनडीएमध्ये. नितीश कुमार, ममता बॅनर्जी असतील, चंद्राबाबू नायडू असतील, हे तिघही यावेळेस बहुमत सिद्ध करताना नरेंद्र मोदींना साथ देतील का नाही हे आपल्याला बघावं लागेल. यदा कदाचित तसं काही जर घडलं तर नरेंद्र मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. केवळ नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि ममता बॅनर्जी यांच्यामुळे ते काही इंडिया आघाडीला सुद्धा संधी मिळू शकते, हे मला या ठिकाणी एक वाटतंय म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. एकंदरीत भारताने संविधानाच्या बाजूने, लोकशाहीच्या बाजूने मतदान केलेलं आहे. संसदीय लोकशाही आणि भारताचं संविधान टिकवण्याच्या बाजूने मतदान केलेलं आहे. मला उलट महाराष्ट्रातल्या प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आणि रासपचे महादेव जानकर या तिन्ही नेत्यांना विनंती करायची आहे की तुमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य तुम्ही अंधारात ठेवू नका, त्यांची ससे हुलपट करू नका, कारण तुम्ही राजकीय दिशा हरवलेली माणसं आहात. राजकारणामध्ये दिशा तुमची स्पष्ट नसल्यामुळे तुम्ही स्वतःला अतिशहाणे समजणारे नेते आज तुम्ही शून्य होऊन बसलेला आहात. प्रकाश आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा आंबेडकरी चळवळीच्या विचारातल्या ज्या कार्यकर्त्यांना हे दिशाहीन बनवलंय, त्यांना त्या ठिकाणी कुठली दिशा मिळालेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी स्वतःलाही हरवलं आणि इतर ठिकाणी सुद्धा, म्हणजे साताऱ्यामध्ये असेल, बीडमध्ये असेल, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले, त्यांनी सुद्धा 50,000, 40,000 मतं खाल्ली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धोका त्या ठिकाणी मिळालेला आहे. काय साध्य केलं प्रकाश आंबेडकर? तुम्ही संविधान त्या ठिकाणी तुम्ही राखायचं म्हणून बोलत होता, संविधानाच्या बाजूने बोलत होता, परंतु तुम्ही मागच्या 3 निवडणुकांमध्ये हाच धंदा केला आणि कालही तोच धंदा केला. तुम्ही स्वतः सुद्धा 3 नंबरला राहिला अकोल्यामध्ये. तुम्ही स्वतःही निवडून आला नाहीत. पुण्यामध्ये सुद्धा धंगेकर निवडून येऊ शकले असते, परंतु तिथं सुद्धा तुम्ही MIM वाल्यांनी उमेदवार उभा केला. प्रकाश आंबेडकरांनी त्या वसंत मोरेला उभं केलं आणि जी काही मतं खाल्ली ती धंगेकरांची मतं खाल्ली. आणि काय साध्य केलं तुम्ही? भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तिथं अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला, हे त्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, तुम्ही फक्त भाषणबाजी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तुमचा वापर केला. तुमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करतो, या दिशाहीन असलेल्या राजकारणी लोकांच्या तुम्ही मागे राहू नका. तुमचं राजकीय करिअर बरबाद करू नका. तुमचं जे काही काम तुमच्या पातळीवर चालू असेल ते तुम्ही त्या ठिकाणी आता फेरविचार करा. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर या तिन्ही नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अजून एक नाव घेता येईल राजू शेट्टींचं. राजू शेट्टींना महाविकास आघाडीमध्ये संधी मिळत होती, परंतु राजू शेट्टींनी का नाकारली कळलं नाही. एक लढवय्या माणूस, शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस, शेतकरी हितासाठी झटणारा माणूस लोकसभेत पाहिजे होता. परंतु राजू शेट्टी, तुम्ही सुद्धा भूमिका घेण्यामध्ये कुठेतरी चुकलात, कमी पडलात. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जर आज असता तर त्या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात तुम्ही निश्चितपणे खासदार म्हणून आज लोकसभेत गेला असतात, असं मला एकंदरीत सांगायचे. त्याचबरोबर आज या निवडणुकीतनं रोहित पवार सारखा एक युवा नेता पुढे आलेला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा एक पुढे आलेले आहेत. रोहित RR पाटील असतील, असे अनेक युवा नेते या निमित्ताने पुढे आलेले आहेत. महाराष्ट्र उद्याचा सांभाळणारे नेते आता महाराष्ट्राला दिसत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या युवा नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा प्रामाणिकपणा, लोकांच्या जनभावनेशी मिसळण्याची त्यांना गरज आहे. ते मिसळतातच आहेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही जर कार्यरत राहिला तर तुमच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळातले सरकार बनू शकतं, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. कारण लोक तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतायत. रोहित पवारांना हिनवलं गेलं, अजितदादा बच्चा म्हणले, पण अजितदादा, तुमची आणि रोहित दादांची तुलना करायला तुमच्याच अमोल मिटकरी किंवा उमेश पाटील या प्रवक्त्यांनी भाग पाडलं. तुमचेच लोक अजितदादांना बालमित्र मंडळ म्हणत होते, रोहितदादांना बालमित्र मंडळ म्हणत होते. बच्चा तुम्ही स्वतः म्हणला होता. उलट रोहितदादांना आणि अजितदादांना कम्पेअर करण्याचं किंवा लोकांना संधी दिली चॉईस, लोकांनी रोहितदादांना या ठिकाणी चॉईस केलेला आहे. त्यांचे विचार, त्यांची प्रगल्भता, त्यांचा संयम आणि भविष्यातली त्यांचं व्हिजन हे लोकांनी, तरुणाईने ओळखलं. तरुणाईंनी तुम्हाला साथ दिलेली नाही. रोहितदादांच्या सभांना गर्दी करत होते. रोहितदादांना लोक महाराष्ट्रामध्ये बोलवत होते. उलट सर्व ठिकाणी त्यांना पोचता आलं नाही. हेच या ठिकाणी मला नम्रपणाने सांगायचंय. सुप्रियाताई सुळेंचा
पुढच्या काळामध्ये निश्चित चांगली संधी आहे. सुप्रियाताई सुळे हा पवार साहेबांचा पक्ष भविष्य काळामध्ये चालवतील हे या ठिकाणी लोकांनी त्यांना विश्वास दाखवलेला आहे. आता सुप्रियाताईंची खरं तर जबाबदारी वाढलेली आहे की पवार साहेबांचा विचार जो लोकांनी दाखवून दिलेला आहे, कारण मी नेहमी सांगतोय पवार साहेब व्यक्ती नाही, एक विचार आहेत. पवार साहेबांच्या या विचाराला टिकून ठेवण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आणि तुमच्यावर लोकांनी ती दिलेली आहे. सुप्रियाताई, तुम्ही राष्ट्रवादीचं नेतृत्व पुढच्या काळामध्ये ठामपणाने करावं. राष्ट्रवादीच्या जे काही सहकाराचा बालेकिल्ला आहे, अजितदादांचा बेस म्हणजे काय, सहकार. तुम्हाला पुणे जिल्ह्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी संस्थांच्या आगामी काळातल्या निवडणुकामध्ये उतरावं लागेल, तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीने पुढचं राजकारण जर झालं तर निश्चितपणाने पवार साहेबांचा हा विचार आणखी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा सुद्धा विचार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी, राहुल गांधी हे उद्याचं भविष्य आहे. भविष्य काळामध्ये इंडिया आघाडी हेच महाराष्ट्राला आणि भारताला तारणार आहे. हेच मला या निमित्ताने सांगायचे. मी जे काही विश्लेषण केले आपल्याला जर पटलं असेल तर आपण कॉमेंटमध्ये व्यक्त करावं आपलं मत. नसेल पटलं तरी तेही व्यक्त करावं. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणे नाही. मी पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या किंवा परवा जो बनवेल त्यात आणखी काही राहिलेल्या गोष्टी सांगेल. एवढं मला नम्रपणाने सांगायचे. हा व्हिडिओ आवडला असेल प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी ज्यांची नावं घेतली त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब चॅनल करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.